आज या ठिकाणी आपण पत्रकारांची परिषद मुद्दाम आमचे ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाशराव पाटे, उपकार्याध्यक्ष डॉक्टर आनंद कुलकर्णी, उपाध्यक्ष सुजितभाऊ खैरे, कार्यवाह रवींद्र पारगावकर व आमचे सर्व सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ग्लोबल कृषी महोत्सव याचं आयोजन करण्याचं दिनांक 8 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी 2024 पासून करण्याचं आयोजित करण्यात आलेलं आहे। ह्या मागे आपला कृषी विज्ञान केंद्राचा जो उद्देश आहे तो उद्देश मुळात आपल्या परिसरातील असलेल्या शेतकरी बांधव आणि भगिनी शेती करतात आणि विशेषतः युवक आता मोठ्या प्रमाणात शेती करायला लागलेले आहे। तर युवकांना शेती करत असताना आज येणाऱ्या उत्पादनातल्या अडचणी ह्या दूर करून त्याला चांगल्या पद्धतीचं पिकाचं नियोजन करता येणं आणि पिकाचं नियोजन करत असताना त्याला पिकाचं उच्चतम असं उत्पादन मिळावं, ते करत असताना त्याच्या खर्चामध्ये आपल्याला काटकसर कशी करता येईल, कमीत कमी खर्च कसा करता येईल, या दृष्टिकोनातनं औषधाचं आणि खताचं नियोजन हा त्याच्यातला प्रामुख्याने भाग आहे। यामध्ये मुळात आपण जे पिकं निवडताना आपल्या परिसरामध्ये लागवड असलेला ऊस असेल, त्याचबरोबर सीताफळं असतील, अंजीर असेल, आपलं डाळिंब असेल, त्याचप्रमाणे चिकू असेल, आंबे असतील, हे मुख्य फळपिकं आहेत। त्याचबरोबर भाजीपाल्याच्या पिकामध्ये आपल्याकडं कोबी, फ्लावर, त्याचप्रमाणे वालपापडी, कारली, दुधी भोपळा आणि वेलवर्गीय भाज्या, त्याचबरोबर पालेभाज्या, मेथी असेल, चाकवत असेल, पुदिना असेल, असे विविध, कोथिंबीर असेल, अशी विविध भाजीपाल्याची पिकं, ह्या पिकांचं या ठिकाणी प्रात्यक्षिक आपण केलेलं आहे। यामध्ये यंदाच्या वर्षी आपण 2 गोष्टी पाहिल्यात मुळातल्या, की आपल्याला सेन्सर बेस आता इरिगेशन सिस्टीम ही गरजेची आहे। म्हणजे पाणी देण्याची पद्धत आहे त्याला सेन्सर आपण म्हणतो, तो सेन्सर जर दिला तर आपल्याकडे वरती जो सॅटेलाईट सोडलेला आहे त्या सॅटेलाईटच्या माध्यमातून आपल्याला गुगलच्या माध्यमातून आपल्याला लोकेशन ट्रेसआउट होतं आणि ट्रेसआउट झालेल्या लोकेशनमध्ये पाण्याचं बाष्पीभवन किती होतं आहे, पाण्यातून जमिनीतून पाणी किती मुरलं जातं आहे, याचा अभ्यास करून त्या सेन्सरच्याद्वारे पाण्याचं नियोजन हा त्याच्यातला एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे। त्याचबरोबर आता आपल्याकडं ठिबक सिंचन योजना, ठिबक सिंचननी पाणी देण्याची पद्धती खूप मोठ्या प्रमाणात आहे। तर ठिबकमध्ये सुद्धा आपल्याला खताची मात्रा ठिबकमधून दिल्या तर लेबर म्हणजे मजुरी जी खताला लागते घालायला, त्या मजुरीचं मध्ये सुद्धा आपल्याला बचत शेतकऱ्याला करता आली पाहिजे। या दृष्टिकोनातनं त्याला ॲटोमायझेशनची जोड ही दिली गेलेली आहे। म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एक प्रोग्रॅमिंग त्याला करून त्या प्रोग्रॅममध्ये त्या पिकाने पाणी आणि पाण्याची गरज आणि खताची मात्रेची गरज हे ओळखून त्याच्यामध्ये आपण त्याच्या शेतकऱ्याला देण्याचं काम सुरू केलेलं आहे। त्याचप्रमाणे आपण जसं लागवडीच्या बाबतीमध्ये निरनिराळ्या कंपन्या इथं या ठिकाणी आहेत, ते जवळजवळ सगळ्या कंपन्या मिळून जवळजवळ आज 20 एक त्यांचे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन या ठिकाणी आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने खताच्या कंपन्या, बियाण्याच्या कंपन्या, त्याचप्रमाणे राष्ट्रीय संशोधन केंद्राच्या माध्यमातून त्यांचे काही या ठिकाणी प्रात्यक्षिकं या ठिकाणी बियाण्याची आहेत किंवा लागवडीच्या पद्धतीची आहेत ती या ठिकाणी आपण केलेली आहे। त्याचबरोबर पिकाला आपण जे फवारणी करतो औषधाची, तर ती औषधाची फवारणी करत असताना आपल्याला सूक्ष्म पद्धतीने जर त्याचं फाईन मायक्रोनाइज जर औषध झालं तर कमी औषधामध्ये आपल्याला पिकाचं रोग नियंत्रण, कीड नियंत्रण करता येतं। या दृष्टीने ड्रोनचं पण प्रात्यक्षिक या ठिकाणी शेतकऱ्यांना दाखवण्याकरता आपण त्याचंही ठेवलेलं आहे। आजचा काळ बदलता आहे, या बदलत्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक महत्त्वाचा भाग आहे। म्हणजे त्याला कृत्रिम बौद्धिक क्षमता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स,
तर त्याच्यामध्ये आपण आता नव्याने एक काम सुरू केलं की आपण एक आपल्या माध्यमातून ॲपची सुरुवात केलेली आहे. तर एक आपल्याच परिसरातील ग्रामीण भागात असणारी संस्था बाप म्हणून कंपनी आहे, त्यांनी आपल्याला ॲप बनवून दिलेलं आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्यांची सर्व माहिती संकलित होणार आहे. शेतकरी कुठलं पीक घेतो आहे, काय करतो आहे, त्याची शेती कुठं आहे, त्याचं साधारणपणे तो कुठल्या हंगामात कुठली पिकं घेतो याची माहिती त्याच्या टेलिफोन नंबरसह त्याच्यामध्ये नोंद होणार आहे. आणि त्याचा फायदा त्याला आपल्याला ज्या वेळेला मार्गदर्शन काही अडचणीच्या वेळेला करावं असं वाटतं किंवा त्याला प्रश्न विचारायचे असतील तर तो त्या ॲपच्या माध्यमातून विचारू शकतो. अशा तऱ्हेने या ग्लोबल म्हणजे आज खऱ्या अर्थाने ग्लोबल आपली शेती झालेली आहे. तर या दृष्टिकोनातून आपलं कारण शेतीत होणारं उत्पादन, मग साखरेचं उत्पादन असो, गव्हाचं उत्पादन असो, सोयाबीनचं उत्पादन असो, कापसाचं उत्पादन असो किंवा फळबागांचं उत्पादन असो, हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कुठल्या देशामधून ती फळफळाव येतं आणि त्याच्यावरती बाजाराच्यावरती कमी जास्ती जो काय परिणाम होतो तो परिणाम आपल्या देशांतर्गत बाजारपेठेतसुद्धा तो मोठ्या प्रमाणात जाणवतो. ही सगळी माहिती शेतकऱ्याला मिळण्याच्या दृष्टिकोनातून कृषी विज्ञान केंद्राने आता ग्लोबल मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक इंटेलिजन्स सुरू करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि आपल्या परिसरामध्ये आपल्याला जास्तीत जास्त जे काही ॲग्रिकल्चर झोन आपला आहे, कारण आपल्याकडं या ठिकाणी GMRT झाल्यामुळं या ठिकाणी कुठलंही औद्योगिकरण आता होण्याची शक्यता नाही. आणि त्या औद्योगिकरण होणार नसल्यामुळं शेतीवरती अवलंबित असणाऱ्या युवकांना चांगल्या रोजगाराच्या संधी त्याच्यातनं प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातूनही आहे. त्याचप्रमाणे आपल्याला भरड धान्य महोत्सव या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात करतो आहे. आणि त्या भरड धान्य महोत्सवामध्ये आपली जी काही ज्वारी, बाजरी, राई, राळी हे जे काही आपले भरड धान्य जो 16 प्रकारची भरड धान्य आहे, त्या 16 प्रकारच्या भरड धान्यामध्ये आपल्याला त्या दृष्टीने शेतकऱ्यांपर्यंत गेले पाहिजे ज्याच्यामध्ये पौष्टिकता फार मोठ्या प्रमाणात आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत, पौष्टिकता आहे. आणि त्याच्यामुळं एक माणसाच्या जीवनाला सशक्त करण्याच्या दृष्टिकोनातून त्याचं फार अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि या दृष्टिकोनातून या ठिकाणी महिला वर्गांनासुद्धा आणि यांना आपण स्टॉल दिलेले आहेत, त्याचे आपण फ्री ऑफ कॉस्ट स्टॉल आहेत, त्याचे नाबार्डच्या माध्यमातून या महिलांचे बचत गट जिथं जिथं झालेले आहेत त्यांना ती सवलत देऊन त्यांचे स्टॉल या ठिकाणी करणार आहे. म्हणजे महिलांनाही त्यांच्या जे काही घरगुती खाद्यपदार्थ तयार करतात, काही वस्तू तयार करतात, काही महिला इवन गोधड्या करतात, काही महिला तुम्हाला शिकाळी करून देतात. असं घरातलं जे इंटेरियर डेकोरेशनचं काम असतं किंवा जीवनावश्यक गोष्टी आहेत, परंतु खाद्यपदार्थ सोडूनसुद्धा इतर काही वस्तू करत असतात. तसं त्यांनाही त्या दृष्टिकोनातून आपल्याला मदत मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून कशी करता येईल तो एक विचार आहे. त्याचप्रमाणे काही युवक आपले आहेत ते आता ह्या मिलेट किंवा हे भरड धान्यापासूनसुद्धा काही बेकरी प्रॉडक्ट निरनिराळे तयार करतात. बेकरी प्रॉडक्टमध्ये बिस्किटं आहेत, त्याचप्रमाणे बेकरीमधले चॉकलेट्स आहेत, त्याचप्रमाणे बेकरीमध्ये तयार होणारे तुमचे केक्स वगैरे आहेत. असे सगळे करायला त्यांनासुद्धा मार्केटिंगचं एक्सपोजर असावं हाही त्याच्यातला एक दृष्टिकोन आहे. महिला वर्गांमध्ये आता आपल्याकडे काय होतं की निरनिराळ्या सीझन वाईज निरनिराळ्या प्रकारचे फळपिकं आहेत. त्या फळपिकामध्ये आंबा असेल, नंतर पेरू असेल, सीताफळ असेल, याच्यापासून रबडी करणं सीताफळाची, पेरू आहे त्याच्यापासून जॅम जेली करणं, त्याचप्रमाणे आंब्याचे निरनिराळे आपण पिकल्स म्हणजे लोणची वगैरे करतो, मुरांबे करतो. तर ह्या फळबागांना प्रोसेस करून या महिलांनासुद्धा त्यांच्या बचत गटांच्या माध्यमातून मार्केटिंगचं एक्सपोजर मिळावं आणि त्यांचं त्यांना ब्रँडिंग तयार व्हावं. ह्याच्यातला मूळ उद्देश आहे की काय होतं की आज मोठमोठ्या कंपन्या मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये माल विकतात, त्यांचं ब्रँड असतो, त्याच्यामुळं तिथं गिऱ्हाईकांचा ओढा असतो. परंतु आपल्या बचत गटाच्या महिला किंवा ज्यांचे महिलांचे फार्मर्स क्लब आहेत त्यांना तो ती संधी फार कमी मिळते. त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून आपण सातत्याने तो एक प्रयत्न करतो आहे. महिला, युवक आणि त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील शेतकरी वर्ग यांना धान्य महोत्सवातून निरनिराळे धान्य त्यांचं
इथं देण्याकरता आहे. ह्यामध्ये धान्य महोत्सवामध्ये यंदा वर्षी आपल्याला कृषी विभागाने फार मोठ्या प्रमाणात सहाय्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे पणन मंडळाने पण आपल्याला धान्य महोत्सवाकरता सहाय्य केलं आहे. त्याचप्रमाणे आता आपण जुन्नर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला जात असताना, फळफळावर जात असताना त्याच्यामध्ये विषमुक्त असावं, कारण आता कॅन्सरसारखा रोग आज मोठ्या प्रमाणात पसरतो आहे. त्याच्यावरती निरनिराळे कीटकनाशकाचे परिणाम माणसाच्या मानवी जीवनावर होतात, शरीरावर होतात. आणि हे परिणाम टाळण्याकरता म्हणून आपल्याला यंदाच्या वर्षी भारत सरकारच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेतीचा मोठा प्रकल्प दिलेला आहे. त्याचं प्रात्यक्षिकामध्ये महाराष्ट्र कृषी विभाग, त्याचप्रमाणे भारतीय कृषी अनुसंधान परिषद, त्याचप्रमाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी त्याच्यामध्ये आपल्याला सहयोग दिलेला आहे. प्रत्येकाचा रोल वेगळा आहे. त्याच्यामधला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आपल्याला तांत्रिक मदत करणार आहे. म्हणजे तांत्रिक म्हणजे जीवाणूची संख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्याला कसं काम करता येईल, त्याच्यानंतर त्याचं ॲनालिसिसचं रिपोर्ट करणं आणि प्रत्यक्षात जीवाणू वाढल्यानंतर त्यातले किती प्रकारच्या घटक वाढल्यामुळं शेतकऱ्याला इतर खतं न टाकता आपल्याला करता येईल. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी माननीय आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार 25 तारखेला आले असताना आपण नैसर्गिक शेतीच्या त्या प्रात्यक्षिकाचं त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटनही केलेलं आहे. त्या ठिकाणी आपण आता 7 प्रकारचे ड्रम, 7 प्रकारची थेरी तिथं आपण वापरतो आहे. त्या 7 प्रकारचे थेरीमध्ये कशा तऱ्हेने करायचं आहे त्या पद्धतीने आहे. त्याचप्रमाणे कंपोस्ट खत कुजवणं, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी बायोडायनॅमिक पद्धतीने खताचं कुजवणूक करणं. म्हणजे तुम्ही तिथं जर पाहिलं तर आपलं पिरॅमिड असतं, त्या पिरॅमिडच्या आकाराचं आपण तिथं शेणखताचं तयार केलेलं आहे. तर त्या दृष्टिकोनातनं त्याचं करून शेतकऱ्यांना आपल्याला देता येईल. वर्मी कंपोस्ट आहे, वर्मी वॉश आहे. यामुळे आपल्याला शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये आणि बाहेरचे बाजारातून फारशी केमिकल्स न आणता कशा पद्धतीने त्याला करता येईल आणि त्याची शेती स्वयंपूर्ण होऊन त्याला किफायतशीर शेती होईल असा प्रयोग त्या ठिकाणी आपण सुरू केला आहे. आणि त्या ठिकाणी असलेली जी विविध प्रकारची पिकं आहेत, भाजीपाल्यापासून तर गव्हापर्यंत सगळ्या प्रकारची पिकं त्या ठिकाणी लावलेली आहेत. त्या पिकाचं शेतकऱ्यांना प्रत्यक्षात पाहून अनुभवातून त्यांना मार्गदर्शन मिळावं हा त्याच्यामागचा खरा मूळ आपला हेतू आहे. आणि शेतकरी आणि शेती या व्यवसायामध्ये त्याला पुढे जाऊन सर्टिफिकेशन आपल्याला देता आलं पाहिजे. काय असतं की आपण कुठलंही पीक घेतलं आणि पिकाचं नुसतं आपण बाजारात लावून बोर्ड लावला की माझं हे सेंद्रिय पीक आहे किंवा नैसर्गिक पीक आहे, त्याच्यावरती गिऱ्हाईकं कधीही भरोसा ठेवत नाही. फार थोडे लोक भरोसा ठेवतात. त्यामुळं त्याचं मालाचे उत्पादन जरी कमी झालं तर त्याला बाजारभाव मिळत नाहीत. तर त्याकरता सर्टिफिकेशनची सुद्धा कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आपण प्रयत्नशील आहोत. सर्टिफिकेशन एजन्सी म्हणून आपल्याला सुद्धा राहुरी कृषी विद्यापीठाच्या नंतर काय होईना कृषी विज्ञान केंद्राला ती मान्यता मिळावी, शासनाने द्यावी, अशा तऱ्हेने आपण काम करून राहिलो आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय फलोद्यान बोर्ड म्हणून नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड नवी दिल्लीला असतं, गुरगावला. त्यांच्याकडनं आता आपल्या जी नर्सरी आहे त्या नर्सरीमध्ये सर्व प्रकारचे फुलझाडं, फळझाडं, विशेषतः हे सीताफळ आहे, जांभूळ आहे, नारळ आहे, आंबे आहेत, सीताफळ आहे, अशी ज्या विविध रोपं त्या ठिकाणी आपण तयार करून शेतकऱ्यांना देतो. आपण सरकारी भावाच्या पुढं जाऊन पैसे शेतकऱ्यांकडनं घेत नाही, परंतु ती प्रमाणित आहेत का नाही याची आपल्याला रजिस्ट्रेशनची गरज आहे. आणि त्या रजिस्ट्रेशनमध्ये आपल्या इथं पूर्वीला रजिस्ट्रेशन होतं, त्याची फेर नोंदणी करण्याकरता आता उद्याच ती नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाची दिल्लीची कमिटी इथं येऊन आपल्याला सर्टिफिकेशनची प्रोसेस करून देणार आहे. त्यामुळं आपल्या नर्सरीतून नेलेली रोपं ही शेतकऱ्यांना खात्रीशीर आणि जे ट्रू टाईप म्हणजे ज्या केशर आंबा म्हणजे केशर आंब्याचीच व्हरायटी किंवा त्याची गुणवत्ता त्या ज्या गुणवत्तेला आपण क्लेम केला ती गुणवत्ता त्याची निश्चितपणे 100% त्याच्यात राहील अशी खात्री आपल्याला त्या शेतकऱ्याला देता आली पाहिजे. म्हणून आपली प्रोसिजरल गोष्टी असतात. रजिस्ट्रेशन म्हणजे काय,
प्रोसिजरल गोष्टी, एखादी गोष्ट SOP आपण करतो ती SOP बरोबर आहे, याला प्रोसिजरल गोष्टी म्हणतात. त्या कन्फर्म करण्याकरता ही आपल्याला रजिस्ट्रेशन करता ती कमिटी आता उद्याच येऊ घातलेली आहे. त्यांना आम्ही विनंती केली की आता ग्लोबल एक्झिबिशन आहे, तत्पूर्वी आपली व्हिजिट व्हावी. तर त्यांनी तात्काळ मान्यता दिली आणि ती दिल्लीहून कमिटी येणार आहे आणि ती कमिटी आपल्याला प्रोसिजर गोष्टी ॲप्रूव्ह करून देणार आहे. त्या पद्धतीने आपली SOP एकदा मान्य झाली की आपण शेतकऱ्याला ठामपणे सांगू शकतो आणि शेतकरी आपल्यावरती संपूर्णपणे विश्वास ठेवून आपल्याशी त्या पद्धतीने तो रोपण येऊन त्याच्या बागेमध्ये लागवड करू शकतो, त्याला उत्पादनही चांगलं मिळू शकतं. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी गेले जवळजवळ 6 वर्ष आपल्या परिसरात कांदा तयार होत, कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. तर त्या कांदा पिकाचं ज्याला ट्रू टाईप कांदा आपण ज्याला म्हणतो की ज्या कांद्यामध्ये कुठल्या प्रकारची इतर जातीची भेसळ झाली नाही, अशी कांद्याची बियाणं तयार करण्याचं सुद्धा आपण गेले 7 वर्ष काम करतो आहे आणि त्याचे चांगले उत्कृष्ट असे निकाल शेतकऱ्यांना मिळालेले आहेत की त्यामुळे कांदा उत्पादन वाढीला एक मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन वाढीला चालना मिळण्याच्या दृष्टिकोनानं आपण सदैव काम करतो. त्याच्यामध्ये उगवण क्षमतेचा खूप मोठा प्रश्न ज्यावेळेला बी टाकलं जातं त्यावेळेला निर्माण होतो, परंतु आपण जवळजवळ ते बी टेस्ट करतो आणि 85% पुढे जर्मिनेशन असेल तरच आपण ते बी देतो. तर अशा पद्धतीने 85-90% बी आपण तिथं दिलं जातं. त्यामुळे शेतकऱ्याला घेतलेल्या एकरी लागणारं बियाणं आहे त्यामध्ये त्याची लागवड एकराची पूर्ण होऊ शकते, एवढी क्षमता ते बियाण्याच्या उगवण क्षमतेत असल्यामुळे त्याला फायदा होतो. त्याचप्रमाणे आपण गेले 7-8 वर्ष सोयाबीनचं सुद्धा उत्पादन मोठ्या प्रमाणात फाउंडेशन सीड म्हणून आपण करतो. त्या पद्धतीने आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडनं फाउंडेशन बी येतं आणि त्या फाउंडेशन बी आपण शेतकऱ्यांना सोयाबीनचं बी देतो. कारण आपल्याला बऱ्याचशा वेळेला असा अनुभव येतो की सोयाबीनची उगवण क्षमता फार कमी आहे किंवा ते उगवलं नाही. असं की 3 वर्षापूर्वी आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यामध्ये तो प्रश्न निर्माण झाला होता. तर तो सगळ्या प्रश्नावर अभ्यास करून सोयाबीनची सुद्धा बियाण्याचे आपण देतो. त्याचप्रमाणे आपण देशी काही गव्हाच्या जातीत सुद्धा ज्या आपल्या पूर्वीच्या चालू आहेत, म्हणजे बक्षी गहू असेल, सेवर गहू असेल किंवा बादशाही म्हणून एक व्हरायटी आहे की जे रव्याकरता किंवा लापशीकरता तो रवा चांगला निघतो, अशा जातीचं सुद्धा आपण या ठिकाणी संवर्धन आता सुरू केलेलं आहे. गेले 4 वर्षापासून आपण गव्हाच्या विशेष आपल्या देशांतर्गतल्या जाती ज्या आहेत त्या जातीचं संवर्धनसुद्धा आपण सुरू केलं आहे. त्याच्यामध्ये ग्लुटेनचं पर्सेंटेज कमी असल्यामुळं आपण ज्याला म्हणतो की डायबेटिक पेशंटलासुद्धा मधुमेह ज्याला आहे त्यालासुद्धा आपल्याला ते खाण्याकरता वापरता येतं. अशा तऱ्हेने आपण त्याही सेक्टरमध्ये काम करतो आहे की त्याचबरोबर आपण या ठिकाणी पोषण आहाराचा मोठा बगीचा बाग उभा केलेला आहे. हे आपण परसदारीमध्ये परसबाग भाजीपाला उत्पादन त्याचं प्रात्यक्षिक आपलं गेले 4 वर्ष अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपण करतो. त्याला चांगल्या प्रकारचा महिला वर्गांचा विशेषतः फार मोठा रिस्पॉन्स आहे आणि त्याच्यामध्ये मुळात जे महिला वर्गांमध्ये किंवा आपल्या मानवी शरीराला काही विटॅमिन्स कमी पडतात किंवा हिमोग्लोबिन आपलं कमी होतं, या सगळ्याकरता पूरक म्हणून असं भाजीपाल्याचं मोठं पीक आपण त्या ठिकाणी प्रात्यक्षिक रूपाने दाखवतो. आणि जवळजवळ आता आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ 350-350 लोक त्याचा गेल्या 2 वर्षापासून स्वतःच्या परसदारी ते करतात. त्याच्याकरता आपण भाजीपाल्याचं किट महिला वर्गांना मोफत देतो. किट म्हणजे आपण परसबाग करताना 1 गुंठ्याच्या परसबागेकरता लागणाऱ्या विविध भाजीपाल्याचं बी आपण महिलांना फुकट देतो. त्याचं कारण आहे की ते त्यांनी त्यांच्या शेतामध्ये लावावं घराच्या भोवती आणि त्याचा उपयोग त्यांना होईल आणि त्याच्यावरती आपण कुठल्याही प्रकारची औषधं मारत नाही, त्या प्रकारचं त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. त्याच्याकरता म्हणून लागणारी जीवाणू खतं, जीवाणू औषधं
याचाही आपण तिथं वापर करून कसा करायचा ते त्यांना शिकवतो. त्याचप्रमाणे कुक्कुटपालनाचा छोटा व्यवसाय महिला वर्गाने करावा. दरवर्षी आपण आदिवासी पट्ट्यामध्ये जवळजवळ दरवर्षी 50 ते 60 हजार कोंबड्यांची पिल्लं आपण देतो शेतकरी वर्गामध्ये, आदिवासी पट्ट्यामध्ये. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये सुद्धा मत्स्यपालनाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण एक हॅचरीसुद्धा या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. त्या हॅचरीच्या माध्यमातून आपण त्यांना सीड देतो, पुरवतो. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांकडं शेततळी आहेत त्या शेततळ्यामध्ये त्यांनी मत्स्यपालन करावं. त्याच्यामध्ये केज सिस्टीम आहे. ती केज सिस्टीममध्ये जर तिथं त्या ठिकाणी जर आपण मासे ठेवले तर त्याचे विष्ठा आणि ते खाली पाण्यात पडतं. त्याच्यामधून एक अमोनिकल नायट्रोजन म्हणतात तो मिळतो आणि तो पिकाला जर आपण पाण्यात विरघळलेला असतो तो पिकाला दिला. तुम्हाला वरची खतं नायट्रोजन वगैरे नत्रयुक्त खतं घालायची काय फारशी गरज पडत नाही. अशा पद्धतीने त्याला सेंद्रिय शेतीकडे प्रवृत्त करण्याकरता या सगळ्या बाबी आपण आता सूक्ष्मपणे त्याचा अभ्यास करून आमचे शास्त्रज्ञ डॉक्टर प्रशांत शेटे असतील, राहुल गाडगे असतील किंवा तुमचे टेमकर सर असतील, गावडे सर असतील किंवा निवेदिता शेटे मॅडम असतील, हे सगळे प्रयत्नशील असतात. त्याचबरोबर आपण गुरांचं संगोपन, दुभत्या जनावरांचं संगोपन हा सुद्धा विषय अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू केला आहे. आपल्या प्रात्यक्षिकामध्ये ज्वारीच्या जवळजवळ 18 ब्रिक्स म्हणजे आपण साखर म्हणतो, ती साखरे इतकं गोड तो ज्वारी लागती. त्याला स्वीट सोरगम म्हणतात. सोरगम म्हणजे ज्वारी, तर स्वीट सोरगम आहे. आपण जर ऊसाच्या चारकात घातलं आणि त्याचा जर रस काढला हिरवे पानामध्ये तर अगदी ऊसाच्या रसासारखा गोड लागतो. त्याचा फायदा असा होतो की जनावरांना कार्बोहायड्रेट्स मिळतात मोठ्या प्रमाणात, त्याचप्रमाणे प्रोटीन्स मिळतात आणि त्यामुळे दुधाचं उत्पादन त्याचं वाढतं. म्हणजे त्या दृष्टिकोनात नाही. नंतर आपण आपल्या इथे शेतकरी वर्गांना आपण मार्गदर्शन करण्याकरता वर्षभर विविध कार्यक्रम करत असतो. पशुसंवर्धनपासून तर मधुमक्षी पालनापर्यंत आपण सगळ्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी करतो. कारण आता मधुमक्षी पालनाला अनन्यसाधारण महत्त्व आलं आहे. कारण आता जे परागीकरण होतं ते मधुमक्षीच्या माध्यमातून होतं आहे आणि मधुमक्षी जर आपल्या इथल्या जर नष्ट झाल्या तर परागीकरण होणार नाही. परागीकरण झालं नाही तर धान्याला पीकच येणार नाही. म्हणजे धान्याला पीक आणायचं असेल तर मधुमक्षी पालन आपल्याला करणं अनिवार्य आहे. त्या दृष्टिकोनातून महिला युवकांना तो नवीन रोजगाराच्या संध्या त्याच्यातून केल्यात. आपण आत्म्यामधून त्यांना हे देतो, मधुमक्षी पेट्या देतो. एक पेटी साधारण 5,000 रुपये किमतीची पेटी आहे. शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये 1,500 रुपये भरायचे, 3,500 रुपये शासन देतं. शासन 3,500 रुपये देतं. अशा तऱ्हेने आपण जवळजवळ आत्तापर्यंत गेल्या 4 वर्षामध्ये 3,500-4,000 हजार पेट्या वितरित केलेल्या आहेत. आणि विशेषतः आदिवासी पट्टा जो आपला मोठा आहे त्या आदिवासी पट्ट्यामध्ये आणि छोटे छोटे जे शेतकऱ्यांचे ग्रुप आहेत त्या भागामध्ये मधुमक्षी पालनाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालं आहे. त्यामुळं आपल्याला पुढे भविष्यामध्ये ग्रामोन्नती आपल्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून मधुमक्षी क्लस्टरची मागणी केंद्र सरकारकडे आपली केलेली आहे, ती प्रलंबित आहे. ह्या क्लस्टरमध्ये म्हणजे वेगवेगळ्या मशिनरी आणून जे मधाची पोहळी आहेत त्याच्यापासून मध बाहेर काढणं, जेली रॉयल जेली करणं, नंतर मेणापासून निरनिराळे पदार्थ तयार करणं, याचा सुद्धा उपयोग आपण करण्याच्या दृष्टिकोनातून आपलं काम चालू आहे. आणि त्याचबरोबर त्यांना बॉटलिंग प्लॅन्ट म्हणजे मधुमक्षी पालकांनी इथं आपल्याला त्याला, कारण बॉटलिंग प्लॅन्ट आपल्याला त्याला स्वतःचा खर्चाने करणं अवघड आहे. तर बॉटलिंग करून देणं, त्याला वर सीलिंग करून देणं,
त्याला त्याचं लेबल लावून देणं आणि हे सगळं त्याला कमीत कमी खर्चामध्ये फक्त कॉस्ट किती येईल त्या कॉस्टच्या हिशोबाने आपण करण्याचा प्रयत्न आपला चालला आहे. त्या दृष्टिकोनातनं आपला क्लस्टर मिळण्याच्या दृष्टीने राज्य शासन आणि केंद्र शासनाकडे आपण पाठपुरावा करतो आहे. नजीकच्या काळामध्ये ते येण्याची फार मोठी शक्यता आहे. त्याचबरोबर आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये कांद्याची बँक व्हावी महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय. अनिल काकोडकर साहेब त्याचे प्रमुख आहेत आणि आपणसुद्धा त्याच्यावरती विचार करून आपल्याला कशा पद्धतीने त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट करता येईल का या दृष्टीने तांत्रिक सपोर्ट करण्याच्या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न राहतील. त्याचबरोबर आपण हा इंटरनॅशनल फ्लावर नंतर आंतरराष्ट्रीय बाजाराची फुलबाजाराची बाजारपेठ जुन्नर तालुक्यात व्हावी. कारण आपल्याला मुंबई विमानतळ जवळ आहे आणि आता नवीन तो डी.बा. पाटील साहेबांच्या नावाने जो विमानतळ होतं आहे पनवेलच्या तिथं तोही आपल्याला जवळ पडल्यामुळे आपल्याला या भागामध्ये जर आंतरराष्ट्रीय फुल बाजार करण्याच्या दृष्टिकोनातनं शासनाचे जे काही प्रकल्प आहेत त्या प्रकल्पामध्ये आपल्या जुन्नर कृषी विज्ञान केंद्र एक टेक्निकल गायडन्स ज्याला म्हणतो तो देण्याचा आपला मानस आहे. त्या दृष्टिकोनातनं आत्ताशी प्राथमिक अवस्थेत हे दोन्ही प्रकल्प आहेत. त्याची पुढे जर सुरुवात जर आपल्याला करता आली तर जुन्नर तालुक्याचं चित्र शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं फार मोठं बदलून जाणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यात द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणात केली जाते आणि द्राक्ष शेतीमध्ये आता हवामान बदल जे घडून येतात त्या हवामान बदलाला तोंड देणाऱ्या व्हरायटी जाती या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशिक्षण क्षेत्रावरती लागवडी केलेल्या आहेत. काही आणखीन नवीन व्हरायटीज त्याच्यामध्ये लागवड करण्याच्या दृष्टिकोनातनं आपण सगळेजण प्रयत्नशील आहोत आणि त्या जर व्हरायटीज आल्या तर आपल्या तालुक्याला मुंबई पोर्ट फार जवळ आहे. नावाशेवा पोर्ट जिथं परदेशी द्राक्ष निर्यात होतात ते अतिशय जवळ आहे आणि त्याचाही आपल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा आणि फायदा मिळून शेतकऱ्यांची शेतीला समृद्धी कशी येईल या दृष्टिकोनातनं आहेत. सहकारी साखर कारखान्याने मुद्दामून 4 प्रकारच्या व्हरायटीज या ठिकाणी आपल्याला लागवडीकरता प्रशिक्षण केंद्रावर लावलेल्या आहेत. त्या व्हरायटीसुद्धा कमी वेळात कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या व्हरायटी म्हणून त्यांनी आणून प्रात्यक्षिक त्याचं उभं केलं आहे. आणि त्याचप्रमाणे भीमाशंकर सहकारी साखर कारखानेसुद्धा त्यांचे निरनिराळे प्रकल्प या ठिकाणी आणून ऊस शेतकऱ्यांनासुद्धा चांगल्या प्रकारचा दिलासा उत्पादन वाढ त्याच्यात उत्पादन वाढीमध्ये विशेषतः साखरेचं प्रमाण कसं वाढेल त्याचप्रमाणे पाण्याच्या बाबतीमध्ये पाणी काटकसरीने वापरून कमीत कमी पाण्यामध्ये ऊसाचं उत्पादन येण्याच्या दृष्टिकोनातनं जातींची जी काही लागवड करून त्याच्यात प्रोत्साहन देणं हा त्याच्यामागचा त्यांचा हेतू आहे. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की कृषी विज्ञान केंद्र आणि आपण एकत्रित असं हा प्रकल्प राबवू की जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत या सगळ्या नोंदी जातील आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. आणि प्रामुख्याने आपला तालुका हा जो काही ऊस आहे ते कमी क्षेत्रामध्ये काय होणार जास्ती ऊसाचं उत्पादन कमी पाण्यामध्ये उत्पादन येऊन साखर उतारा वाढण्याच्या दृष्टीने त्याची मदत आपल्याला झाली पाहिजे. तर या दृष्टिकोनातनं त्याचा आहे. त्याचप्रमाणे या प्रदर्शनामध्ये मुद्दाम आपण महाभाग्यवान शेतकरी बक्षीस सोडत योजना सुद्धा राबवतो आहे. ही 8, 9, 10 आणि 11 अशी 4 दिवस आहे. याच्यामध्ये 10 रुपयाचं शेतकऱ्याला कुपन ज्याला सहभाग घ्यायचा त्यांनी फक्त 10 रुपयाचं कुपन त्याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि 10 रुपयाचं कुपन घेऊन त्याला लकी ड्रॉमार्फत दररोज त्याची सोडत काढली जाणार आहे. आणि सोडत काढून जे भाग्यवान जे काही शेतकरी बंधू आहेत भगिनी आहेत त्यांना त्या सोडतीमधील बक्षिसं विविध व्यापारी उद्योजक त्याचप्रमाणे काही संस्था यांनी ते प्रायोजित केलेल्या आहेत. आणि त्या प्रायोजित केलेल्या संस्थांमुळं आणि त्या उद्योग व्यवसाय करणाऱ्यांमुळं खरं म्हणजे एक प्रमुख आकर्षणाचं दालन या निमित्ताने या ठिकाणी निर्माण झालेलं आहे.
त्याचप्रमाणे ग्रामोन्नती मंडळाने स्वतःसुद्धा याच्यात सहभाग घेतला आहे. त्यांनीसुद्धा एक हिरो HF100 ही मोटरसायकल द्यायचं ठरवलं आहे. नंतर दीपावली डेव्हलपर्सचे श्री स्वप्नील जुन्नरकर यांनी एक इलेक्ट्रिक बाईकसुद्धा देण्याचं सुरू केलं आहे, मान्य केलं आहे. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या कडबाकुट्टी आहे, फवारणी पंप आहे, LED TV आहे, व्हेजिटेबल वॉशर आहेत, नंतर रेंजर सायकल आहे, बायो न्यूट्रिएंट किट आहे, सिलिंग फॅन आहे, बॅटरी पंप आहे, टेबल फॅन आहे, मिक्सर आहे. त्याचप्रमाणे चारा बियाणं किट आहे, IPM किट आहे, संजीवनी जीवाणू स्लरी आहे, सेफ्टी किट आहे आणि क्रॉप गार्ड आहे, क्रॉप गार्ड किट आहे. अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये विविध बक्षिसं ठेवलेली आहेत. आणि मला असं निश्चितपणे वाटतं की गेल्या वर्षी जवळजवळ आपल्याकडं 1,00,000 शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. यंदाच्या वर्षी साधारण हा आकडा किमान 20% वाढून 1,20,000च्या आसपास शेतकरी ह्या 4 दिवसामध्ये येऊन आपल्या प्रदर्शनाला भेट देऊन या ठिकाणी ज्ञानही घेऊन जातील. आणि एकंदर येऊन इथं जी काही चर्चासत्र या ठिकाणी आयोजित केलेली आहेत त्या चर्चासत्रामध्ये सुद्धा त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग राहील. तर 8 तारखेला चर्चासत्र आहे. ते मिलिंद आकरे म्हणून महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ याचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी व शेतकऱ्यांच्या विविध बँकांच्या विविध योजना आहेत. त्याचप्रमाणे 9 तारखेला तीन चर्चासत्र आहेत. एक नैसर्गिक शेती, त्यामध्ये श्री प्रकाश मगर हे सांगणारे ते सेंद्रिय शेती प्रशिक्षक अहमदनगरचे आहेत. नंतर विशेषतः पशुसंवर्धनामध्ये पालनामध्ये त्याला विविध प्रकारचे आजार होतात आणि आपण त्याला ॲलोपॅथिक औषधं देतो. तर त्यामध्ये आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये डॉक्टर महेश पारखे मार्गदर्शन करणार आहेत. आणि आत्ताच मी आपल्याशी बोलल्याप्रमाणे शाश्वत ऊस उत्पादनासाठी डॉक्टर धर्मेंद्र कुमार फाळके हे या ठिकाणी येऊन सेंद्रिय कर्ब व्यवस्थापन म्हणजे मागाशी सांगितल्याप्रमाणे कमी खर्चामध्ये ऊसाचं उत्पादन कसं करता येईल त्याचप्रमाणे आहे. त्याचप्रमाणे शनिवारी महिला मेळावा आहे. मिलेट आहारातील महत्त्व याविषयी मी आपल्याला यापूर्वीच सांगितलेलं आहे. त्यामध्ये सौ चैताली काळबांडे या आहार तज्ज्ञ असून ससून हॉस्पिटल पुण्यातून त्या येणार आहेत. त्याचप्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीने कांदा, मगाशी आपण कांद्याचा विषय घेतला त्याप्रमाणे डॉक्टर विजय महाजन संचालक कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर ते पण येणार आहेत. नंतर आपल्या भागामध्ये टोमॅटोचं पीक एक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि टोमॅटोच्या पिकाला गेल्या वर्षी उच्चांकी बाजारभाव मिळाले. त्याच्यामुळं बराच मोठा प्रश्न त्याच्यामधून मार्केटिंगचा निर्माण झाला. पण उत्पादन घेण्याची शेतकऱ्याची हातोटी आणि उत्पादन घेत असताना शेतकरी करत असलेले प्रयत्न त्याला चांगली आणखीन एक माहिती मिळावी म्हणून गोपीनाथ दिवेकर म्हणून एक आहेत संस्थापक शाश्वत शेती तंत्र पुण्याचे ते येणार आहेत. आणि 11 तारखेला बदलत्या हवामानातील भारतीय शेती पुढील आव्हानं हा सगळ्यात मोठा विषय आज आपल्या सगळ्यांपुढं आहे की बदलत्या हवामानाचे होणारे परिणाम ह्याच्यावरती श्री उदय देवळणकर म्हणून आहेत ते मगा मी उल्लेख केल्याप्रमाणे ते महाराष्ट्राचे मुख्य सल्लागार कृषी मंत्रालय महाराष्ट्र शासन हे येणार आहेत. आणि समारोपाचा जो कार्यक्रम आहे तो दुपारी साधारण 2 ते 4च्या दरम्यान होईल. त्या कार्यक्रमाकरता म्हणून समारोपाला उद्घाटनाला आपल्याकडे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे आंबेगाव तालुक्याचे आणि सहकार मंत्री नामदार दिलीप वळसे पाटील साहेब, त्याचप्रमाणे तालुक्याचे आमदार अतुल बेनके, त्याचप्रमाणे खेड तालुक्याचे आमदार मोहिते पाटील, त्याचप्रमाणे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे,
त्याचप्रमाणे कृषी आयुक्त, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील, नंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय सोनावणे, त्याचप्रमाणे कृषी आयुक्त असे विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, बँकांचे व्यवस्थापकीय संचालक, झोनल मॅनेजर्स ज्यांनी केल्यानंतर आपले पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दुर्गडे साहेब, त्याचप्रमाणे संजय काळे, त्याचप्रमाणे विघ्नर साखर कारखान्याचे सत्यशील शेरकर, त्याचप्रमाणे भीमाशंकर कारखान्याचे बाळासाहेब बेंडे पाटील अशी विविध मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत। आणि त्याचबरोबर समारोपाला जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये ग्रामोन्नती मंडळाच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाला सेंटर ऑफ एक्सलन्स केम्ब्रिज हे मिळालं आहे। त्याची थोडक्यात आपला पूर्वपीठिका सांगतो कशाकरता केलं आहे ते। आपल्याकडं स्किल डेव्हलपमेंटचा युवकांमध्ये उणीव आहे। स्किल म्हणजे स्किल डेव्हलपमेंट हा एक त्याच्यातला भाग आहे मूळ। त्याचप्रमाणे उद्योजकता विकास हे स्किल डेव्हलपमेंटचा उद्योजकताचा विकास म्हणजे उद्योजकताच्या वाढीसाठी त्याचा ह्या सेंटरचा उपयोग होणार आहे। त्याचबरोबर जे उद्योजक काम कार्यरत आहेत पण त्यांना अडचणी येतात, म्हणजे उद्योजक निर्माण झाले पाहिजेत आणि जे निर्माण झालेत आधी त्यांना अडचणी तयार होतात, तर त्या अडचणी सोडवण्याकरता म्हणून या सेंटरचा उपयोग होणार आहे। आणि त्याचबरोबर याचा संबंध जो काही ढाचा आहे तो युरोपियन स्टँडर्डच्या प्रमाणे राहणार आहे। संबंध म्हणजे नुसतं इंग्लंड नाही आहे, ही केम्ब्रिज युनिव्हर्सिटीची पूर्वपीठिका थोडक्यात सांगतो की गुरुवर्य सबनीस 1914 साली केम्ब्रिजला गेले आणि केम्ब्रिजला त्यांनी MA इन इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि 1916ला ते केम्ब्रिजमधून परत आले। आणि म्हणून आपले संस्थापक गुरुवर्य ज्या केम्ब्रिजमध्ये शिकले ती केम्ब्रिज युनिव्हर्सिटीज आपल्या इथे जर आपण आपल्या तालुक्यात आणली, त्याचं जर या ठिकाणी काम सुरू करता आलं तर त्याचे आपले मंडळाचे आमचे प्रयत्न अथक वर्षभर चालू होते आणि योगायोगाने ते झाले। त्यांचे एशियाई हेड जे आहेत ते KT अरुणाचलम एशियाई हेड म्हणजे त्यांचं बेस सिंगापूर आहे ते आहे। नंतर या ठिकाणी महापात्रा म्हणून आहे ते आपले महाराष्ट्र रिजनचे हेड आहेत आणि नाईक म्हणून आहेत ते पुणे रिजनचे हेड आहेत। पुणे रिजन म्हणजे जिल्हा नाही, पुणे रिजन, तर त्याचे हेड आहेत। आणि डॉक्टर KR नारायणन हे देशाचे हेड आहेत। अशी सगळी त्याच्यातले 2 प्रतिनिधी कदाचित सिंगापूरचे येतील का नाही माहीत नाही, पण नारायणन आणि महापात्रा हे दोघंजणं येतील आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे। आणि पणन मंडळाचे अब्दुल सत्तार ही ज्या पणन मंडळाने या ठिकाणी पणन महोत्सव या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे, म्हणून पणन मंडळाचे मंत्री म्हणून अब्दुल सत्तार साहेब येणार आहेत। त्याचबरोबर आपल्या विभागाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आहेत। त्याचप्रमाणे माजी आमदार शरददादा सोनवणे आहेत। त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्या आशाताई बुचके आहेत। त्याचप्रमाणे कुलगुरू गोसावी साहेब आहेत, पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू गोसावी साहेब आहेत, सुरेश गोसावी। त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेश देवळणकर हे पण उपस्थित राहणार आहेत। अशा पद्धतीने मान्यवर मंडळी येणार आहेत
म्हणजे दोन प्रकारचे कार्यक्रम आहेत. एक कॉलेजचं सेंटर ऑफ एक्सलन्स समारोपाच्या दिवशी उद्घाटन आहे आणि त्याचबरोबर कृषी महोत्सवाचा सांगता समारंभ ह्या सर्व मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे.